श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनी पुनीत झालेल्या अलंकापूर नगरीमध्ये आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी विशेष हिवाळी शिबिर NSS म्हणजेच त्यांचं ब्रीदवाक्यच आहे की नॉट मी बट यू, म्हणजे मी माझ्यासाठी नाही, मी दुसऱ्यासाठी आहे. आज या ठिकाणी कार्यक्रमाला येण्यापूर्वीच आज नॅकची एक प्राचार्यांची फोरमची एक मीटिंग होती MIT कोथरूड कॉलेजला. त्या ठिकाणी मॅडमची भेट झाली. मॅडम म्हटल्या मी आता येणार आहे, पण आम्ही 2 व्हीलर असल्यामुळं जरा लवकर आलो, कारण तिकडे गर्दी पण रस्त्याला आहे. आम्ही वाट काढत थोडं लवकर आलो, त्यामुळं पोहोचलो. मॅडमही थोड्या वेळात येतील. एका अर्थानं मी आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी, कारण असं अर्थाने की ज्यावेळी मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये MA करतो त्यावेळी प्राध्यापिका इंगोले मॅडम, शोभा इंगोले मॅडम ह्या मला शिकवायला होत्या. आणि आत्ता थोड्याच दिवसापूर्वी माझ्या कॉलेजमध्ये एक कमिटी येऊन गेली. त्या कमिटीवर त्या प्रमुख होत्या. फार्मसीची मान्यता काढण्यासाठी किंवा न्यू आर्ट्स कॉमर्स ज्युनियर आपलं सिनियर कॉलेज इंग्लिश मिडियमचं काढण्यासाठी आलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर या ठिकाणी येण्याचा दुसरा योग म्हणजे जे माझे मित्र विद्यापीठात जे आता नाशिकला आहेत, उद्या मला वाटतं उद्या त्यांचे व्याख्यान आहे, कदाचित त्यावेळी मी सुद्धा येईल त्यांचं ऐकण्यासाठी खास. फलके सर की BEd झालेलं, MPhil झाले, नेट झाले, डॉक्टरेट झाले, पुस्तकंही स्वतःच्या नावावर आलेली आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी नाशिकसारख्या ठिकाणी 1 रुपयाने आजच्या काळामध्ये भरण्यात आज जवळजवळ ते लाखाच्या पुढे आज त्यांना 1,20,000 असं पेमेंट सांगण्याचं कारण नाही, पण एक सामान्य कुटुंबातून सरांच्या जवळचा त्यांचाच मित्र एकमेकाच्या मार्गदर्शन कसे पुढे जातात. आणि त्यांच्यामुळे ह्या ठिकाणी सरांचा माझाही परिचय झाला आणि हा योग आलेला आहे. तेव्हा या ठिकाणी माननीय प्राध्यापक अनिल लोहर सर, त्याचबरोबर या ठिकाणी आपले दुसरे NSSचे समन्वयक माननीय मुसळे सर, त्याचबरोबर फिजिकल डायरेक्टर माननीय सरोदे सर, त्याचबरोबर या ठिकाणी प्राध्यापिका कचरे मॅडम आणि तुम्ही सर्व NSSचे विद्यार्थी मित्र हो. माझा विषय असा आहे की मानवी जीवनातील विनोदाचं स्थान. आता विनोद म्हटलं की काही वेळा आपण एखाद्याला म्हणतो त्याच्या बोलण्यावर पण एक विनोदच होतो, नाही का? विनोद म्हटलं की काय करतो विनोद? माणसाला परमेश्वराने, ईश्वराने आपल्याला हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, कान दिलेले आहेत, नाक दिलेलं आहे, जीभ दिलेली आहे, बरोबर आहे की नाही? जरी हे सगळे अवयव असले तरी पण याच्या माध्यमातून जी एखादी भावना आपल्याला तिला जर मूर्त स्वरूपात आणायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय लागतं की हाताने सर्व भावना व्यक्त होत नाही. हाताची भाषा आहे, पायाची भाषा आहे, नेत्राची भाषा आहे, बॉडी लँग्वेज तुम्ही ज्याला म्हणता अभिनय क्षेत्रामध्ये, बरोबर आहे ना? तर ही जी भाषा आहे, आपण एखाद्यावर रागवलो किंवा आई घरात पाहुणे आले असतील, मुलं जर आरडाओरड करायला लागले किंवा तुम्ही काही करायला लागले गडबड, तेवढ्यात पाहुणे आले असतील, सर तुम्हाला काय अर्थ कळाला, बरोबर आहे की नाही? म्हणजे हाताची भाषा आहे, एखाद्याला समजून घ्यायचं. आपण आता आपल्या आईचा धपाटा आपल्याला थोड्या वेळाने पाहुणे गेली की नक्की मिळणार आहेत, बरोबर आहे की नाही? त्यावेळी आपण खूप चांगलं वागतो. पाहुणे पण किती छान मुलं येतं, नाही का? काही खोड्या करत नाहीत, काय नाही, मस्त आहे. हाताची भाषा आशीर्वाद देण्यासाठी, एखाद्याचं भलं असेल शाब्बासकी द्यायची, पण तोच हात जर जोराने मारला तर शाब्बासकी नाही होत, ती चापट किंवा फटका होतो, बरोबर आहे की नाही? आपण एका फटका देईल तुला चांगलाच, बघ बरं इकडं परत सांगतो तुला काय येते, बरोबर आहे ना? म्हणजे हाताची भाषा, करपल्लवी म्हणतात त्याला मराठीमध्ये. नेत्राची भाषा तर मी सांगायला नको, डोळे हे जुलमीगडे, रोखोनी मजकडे पाहू नका. पण अशीच एक शहरात राहणारी म्हातारी असती, पोरानं बिघडू नये, बरोबर आहे की नाही? त्याला कोणी बिघडू नये म्हणून शेवटी आजी त्याच्याबरोबर राहते खेड्यातली. आणि आजी त्याच्याबरोबर राहिल्यानंतर काय होतं, एक दिवस तो मुलगा म्हणतो, आई काहीतरी म्हणतात नवीन पिक्चर आलेला आहे आणि तो पाहायला जायचं आहे, खूप लोक पाहायला जायचं, मला पण जायची इच्छा आहे, मी जाऊ का मित्राबरोबर आजच्या दिवसाची? आजी सांगते तू नको जाऊ,
तो म्हणतो नाही मला कसं तरी वाटतं मी गेलं पाहिजे, जसं आपल्याला एरिशेला जावं असं वाटतं. काल एक मुलगा पार घरून फोन लावत होता सारखा 4 व्हीलरवाला, सर काही करा पण मला परमिशन द्या, माझं शेवटचं वर्ष आहे. म्हटलं तुला परमिशन ही परवाची जायची होती मुक्कामाला, तू गेलेला नाहीस, तू नंतर मोठी 4 व्हीलर घेऊन येणार, नको ती नाटकं करणार, त्यापेक्षा तुला आता एंट्री नाही परत. आम्ही प्रेझेंटी भरलेली, त्याच्यामुळे त्याच्या वडिलाला फोन करून सांगितलं आमच्या समन्वयकाने की त्याला येऊ दे ना, कारण माझ्या पुढे तो प्रश्न आला होता. म्हणजे आपल्याला तशी उत्सुकता वाटते अलग लक्षामध्ये. तसं मित्राला वाटलं, आजी म्हटली नाही तुम्ही नाही जायचं, मग काय करायचं, म्हटली मी पण येते तुझ्याबरोबर. आजी शहरामध्ये पिक्चर पाहायला गेली. आता पिक्चर पाहिल्यानंतर तुम्ही तर पाहिलं गाणी असतात वेगवेगळे. आताच मी म्हटलं ना, डोळे हे जुलमीकडे रोखोनी मजकडे पाहू नका. सकाळच्या प्रहरी म्हातारी आली, पिक्चर पाहिलेलं होता, पोरगं झोपलेलं होतं. या मॅडम नमस्कार. या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शोभा विंगोले या ठिकाणी आलेले आहेत. माझ्याही प्राध्यापिका आहेत, माझ्या गुरुजन वर्ग आहेत, माझ्याही गुरु आहेत फर्ग्युसनमध्ये, त्यांनीच मला त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. आज मॅडम या ठिकाणी आला, मला खूप आनंद होतोय. तर प्रथमतः आपण या ठिकाणी मॅडमचा अगोदर सत्कार करून घेऊ. आपल्या घरी 2 व्हीलर असल्यामुळे, पण 2 व्हीलर असल्यामुळे आणि इथे पण कुठे तर आम्ही अडकलो, इकडे गाडी जाऊ दे. मी प्राध्यापिका कत्रे मॅडमला विनंती करतो की त्यांनी शोभा इंगवले मॅडमचा सत्कार श्रीफळ आणि गुलाब पुष्प देतात. एक फोटो तर आपला असा विषय चालला होता की मॅडम एक म्हणजे शहरात राहायला मुलगा आला असतो खेड्यातला, त्याच्याबरोबर आजी आलेली असते की बाकीच्या मुलांचं हॉस्टेलमध्ये त्याचे गुण लागू नाहीत म्हणून किंवा त्याचे काही परिणाम होऊ नाहीत म्हणून. पण एक दिवस नवीन पिक्चर आल्यानंतर तो आग्रह धरतो, मला जाऊ द्या एकदा मुलांच्या बरोबर, मित्रांबरोबर, मैत्रिणीबरोबर. आजी म्हणते नाही तुला एकट्याला सोडणार नाही, तुला पाहायचं तर मी सुद्धा येते पाहायला. रात्री पिक्चर पाहायला गेले. पिक्चर पाहायला सकाळी मुलगा झोपलेला होता. आजी उठल्या आणि उठल्यानंतर मंजन लावायला लागले. आणि मंजन लावायला लागल्यानंतर काय झालं माहिती आहे का, की सकाळी जे पाहिलं आपण म्हणतो ना ते सकाळी तिला ते गाण्यातली कडवी आठवायला लागली. म्हातारी मंजन लावता लावता म्हणाले, डोळे हे जुलमीगडे रोखोनी मजगडे पाहू नका. आता तिच्या चेहऱ्यावर सर्व सुरकुत्या पडलेल्या होत्या, 2-3 दातांनी राजीनामा दिलेला होता, मंजन लावत होते. अशा वेळी तिच्याकडून कुणी पाहिल का हो, पण तरी ती काय म्हणती, डोळे हे जुलमीगडे रोखोनी मजगडे पाहू नका. आणि मॅडमला माहिती आहे साहित्यामध्ये असं म्हटलं जातं, साहित्याचे भाव साहित्य. साहित्य म्हणजे जे जे लिखित स्वरूपाचं आहे ते साहित्य असं म्हणतो आम्ही. मग तुम्ही म्हणता बातम्या पण लिखित स्वरूपाचे आहेत, डॉक्टरने औषधाची चिठ्ठी दिली, साहित्यच होईल ना ते. पण लिखित स्वरूपाचं का म्हटलं तर लिहिलेलं असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर असं म्हटलं की साहित्याचे भाव साहित्य, म्हणजे जे जे भावनेसह येतं त्याला साहित्य असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर तो लगेच म्हणतो, माहिती असेल तुम्हाला, साजन कधी पाहिलं असेल तर, देखा हे पहिली बार साजन के आंखों में प्यार, याला साहित्य असं म्हटलं जातं. त्यातून भावना व्यक्त होतात तुमच्या अलग लक्षामध्ये. आणि मग ह्या भावना आपल्या चेहऱ्यावर सर्व ज्या हाताने व्यक्त होत नाहीत, मी सांगितलं पायाने व्यक्त होत नाहीत, पण त्या चेहऱ्यावर मात्र संपूर्ण आपल्या भावना व्यक्त होत असतात. आणि हसणे हे मानवी जीवनामध्ये एक महत्त्वाची देणगी मानलेली आहे. एखादी प्रसन्न मुखाने बोलणारी व्यक्ती असेल तर असं वाटतं बोलता बोलता तिने आपल्या हातावर 4 फुलंच ठेवली की काय, इतकं समाधान वाटतं. विनोद कशामुळे घडतो तर जीवनामध्ये जी विसंगती असते, अतिशयोक्ती असते, किंवा ज्याला आपण म्हणतो कुठेतरी अतिशय गर्विष्ठपणा असतो, अतिशय अभिमान असतो, जीवनात कुठेतरी विसंगती असते, व्यंगपणा असतो, कुणाच्या बोलण्यात व्यंगपणा असतो, कुणाच्या चालण्यात व्यंगपणा असतो, बरोबर आहे की. आणि त्यामुळं सुद्धा आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी हसू येतं. एखादा लहान मुलगा असेल आणि तो जर रांगायला लागला, हंबा हंबा करायला लागला, हातावर पायावर चालायला लागला कोपरावर, आणि म्हटलं मी बैल आलोय वर द्यायला लागला वासरासारखं, आपण समजून घेऊ. पण एखादा 75 वर्षाचा म्हातारा जर तसं चालायला लागला आणि म्हणायला लागला मी हंबा हंबा आलोय, मला बाजूला रस्ता द्या, तुम्ही त्याला हसल्याशिवाय राहणार का? हसल्याशिवाय राहणार नाहीत, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी ही काय आहे, विसंगती आहे. म्हणजे विसंगतीमुळे आपल्या जीवनामध्ये काय होत असतो, विनोद निर्माण होत असतो. पु ल देशपांडे असतील, आचार्य अत्रे असतील, शंकरराव पाटील असतील, धमा मिराजदार असतील,
ओपू काळे असतील, काही उदाहरणासाठी मी तुम्हाला नावं सांगतो. तर ही जी लोकं आहेत यांनी जीवनातील आपल्या व्यंग टिपून ते आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पु ल देशपांडेंतर असं म्हटलेलं आहे की विनोद, हसणे हा मानवी जीवनातील एक काय आहे, ऊर्जाचा स्रोत आहे, ऊर्जा आहे, टॉनिक आहे. आपली तब्येत चांगली होण्यासाठी आपण काय घेतो, टॉनिक, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून हल्ली हास्याचे क्लासेस निघालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, बरोबर आहे. सकाळच्या भारी लोक हसतात. हसण्याचे पण विविध प्रकार येतं. काही काही मॅडम असे मित्रांचं निरीक्षण केलेलं आहे, काही काही हसताना सुरुवात कशी करतात पहा, नाकातून हसायला सुरुवात करतात. काही इथंच हसून थांबत नाही, नाकातून पुन्हा तोंडाकडे येतात. आणि काही तोंडाकडून परत नाकडे. म्हणून हास्याचे क्लासेस सुरू झालेले आहेत. लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईली हसण्याच्या आहेत. अलग लक्षामध्ये झोपीतलं स्मित हास्य असेल, बरोबर आहे की नाही. वेगवेगळ्या प्रकारचे हास्य, पण हास्यामुळे आपल्या जीवनामध्ये एनर्जी निर्माण होती, ऊर्जा निर्माण होती, टॉनिक निर्माण होतं. या यंत्रयुगामध्ये आपलं शरीर यंत्राच्या बरोबर यंत्रासारखंच आता खडखडायला लागलेलं आहे फिरून फिरून, बरोबर आहे की नाही. आणि अशा यंत्रयुगामध्ये माणसाच्या मनावर अनेक प्रकारचे ताणतणाव येतात, टेन्शन येतात. आणि हे टेन्शन दूर होण्यासाठी जर कशाची गरज असेल तर ती विनोदाची गरज आहे. अलग लक्षात. वेगवेगळ्या प्रसंगातून वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे विनोद तयार होत असतात. आणि म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत की रेल्वे स्टेशन एखादा माणूस गेल्यानंतर त्याला लवकर जायचं आहे म्हणून त्यांनी काय करायचं, मधल्या डब्यात बसायच्या ऐवजी कोणत्या डब्यात जाऊन बसला, पुढच्या डब्यामध्ये. का, तो म्हटला मी लवकर पोहोचून माझ्या घरी. म्हणजे हसण्यासारखंच आहे का नाही, बरोबर आहे की नाही. जसं मुंबईमध्ये एक मनुष्य गेला, त्याने असे मजले मोजायला सुरुवात केली. दुसऱ्याने पाहिलं खेड्यातला दिसतोय, यांनी प्रथमच आलेला दिसतोय, हा मजले मोजायला लागला. विचारलं काय करतोस, त्यांनी सांगितलं काय नाही, ह्या बिल्डिंगचे मजले मोजतो. टोपी पडायला लागली. किती मोजले, तो म्हटला आत्तापर्यंत. का का नाही म्हटलं, इथं मजल्यावर पैसे असतात मोजल्यानंतर. किती मोजले, तो म्हटला 100. काढा म्हटलं 100 रुपये. यांनी 100 रुपये त्याला देऊन टाकले. नंतर हसायला लागले इकडे मोठमोठ्याने. मला वाटलं शहरातले लोक हुशार असतात, म्हणे बावळटच असतात. कसे काय म्हटलं, मी 200 मजले मोजले, पण सांगताना किती सांगितले, 100. आणि 100 रुपये घेऊन गेला. 100 रुपये वाचले ना म्हणला माझे. आलं का लक्षामध्ये. म्हणजे कोण काय करेल काही सांगता येत नाही. काही वेळा असे प्रसंग, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग घडतात. अनेक वेळा असं घडतं, काही साहित्यशास्त्रामध्ये अभिधा, लक्षण आणि व्यंजनशक्ती मांडले गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण कधी कधी वाक्याच्या संदर्भानुसार अर्थ घेतो, कधी बोलणाऱ्याच्या त्याचे काय भाव आहेत त्याच्या बॉडी लँग्वेजवरून कधी अर्थ काढून घेतो. काही काही लोक काय करतात, शब्दाचा अर्थ घेतात मॅडम. शब्दशक्तीचाच फक्त वापर करतात. पहिली शब्दशक्ती मुख्य अभिधा. आता अभिधा म्हटले, झाड म्हटले की तुमच्या लक्षात आलं झाड म्हणजे काय, बरोबर आहे की नाही. कोणती वस्तू उच्चारली की आपल्या डोळ्यापुढे तीच वस्तू उभं राहते. मी मांजर म्हटल्याबरोबर तुमच्या कुणाच्या पुढे कुत्रं उभं नाही राहिलं, मांजरच राहिलं, बरोबर आहे की नाही. तसं लग्न समारंभ मोठा असतो आणि या समारंभामध्ये काय असतं की सर्व पंक्ती अगदी जेवायला भरपूर असतं. पण त्यावेळी पापड भाजायचे राहिलेले असतात. हे मालकाच्या लक्षात येतं. मालक 2 गाड्यांना बोलून घेतो, हे लवकर या इकडं. का, ते पापड घेऊन भाजीत बसा म्हटलं. लक्ष द्या जरा काय म्हणतोय मी. पापड घेऊन भाजीत बसा. ही दोघं जरा जास्त डोक्याची होती, त्यांनी डोकं खालायला सुरुवात केली. पापड घेऊन काय सांगितलंय, मालक म्हटलं भाजीत बसा. यांनी पापडाची पुढे हातात घेतले आणि जाऊन तिकडे जे मोठाले भाजीचे पातेले होते ना, त्या पातेल्यात जाऊन बसली दोघं पण. मालकाच्या लक्षात आलं, बराच वेळ झाला पापड घेऊन येत नाहीत. विचारलं कुठे गेले ती दोघं जण. म्हटले पापड तिकडे कुठे गेले, तुम्ही पाठवले. गेले तर विचारलं काय करताय. मालक तुम्ही काय सांगितले, रागवू नका, पापड घेऊन भाजीत बसा. अरे तुम्ही हे काय करताय. तेच करतोय म्हटले मालक. हे पापड हातात घेतले आणि भाजीच्या पातेल्यात बसलोत म्हटले. पापड घेऊन भाजीत बसा याचा अर्थ भाजा. एकाला विंचू चावला. विंचू चावल्यानंतर डॉक्टरकडे गेला. डॉक्टर घाईत होते, सांगितलं ही पट्टी घ्या, जिथं चावला असेल तिथं लावा. कळालं सर्वांना. हे परत डोकं खाजायला लागलं जरा जास्तच. म्हटलं आपल्याला घरी विंचू कुठं चावला गड्या, चुलीच्या कोपऱ्यात. ती पट्टी घेतली, चुलीच्या कोपऱ्यात लावून दिली. येईल का कधी गुण. कधी कधी एकमेकाला फसवण्यासाठी पण विनोद होतात. पहा कसे होतात ते. शहरात सव्वाशेर असं आपण म्हणतो ना. एक जोडपं असतं झाडाच्या असं खाली बसलेलं सावलीलं, आणि मग एकमेकाला प्रश्न करायला लागतं की तू मला का पसंत केलं, मी तुला का पसंत केलं, थांबा आत्ताच. असं एकमेकाला विचारायला लागतात. विचारल्यानंतर काय होतं की तो म्हणतो हल्लीच्या मुलीचं काही खरं नाही.
प्रत्येकजण ब्युटी पार्लरला जातात, केसाचा राजीनामा देतात, बॉब कट करून टाकतात, तुझे केस किती लांब आहेत म्हटलं, आणि त्यामुळे मी तुला पसंत केलं. मग तो विचारतो तू का मला पसंत केलं. ते म्हटले बाकीचे जे दात बघा तुम्ही कशी होती, नांगरटीचे फाळी, एक मागं एक पुढं एक इकडं तिकडं, मधीच तारा बसवतीत म्हटलं. तुमचे दात कसे एका ओळीत आहेत. ती म्हणती पण तुम्ही फसला तू. कस काय, तुम्हाला काय वाटलं माझे खरे केस आहेत का म्हटली. हा टोप हे गंगावाने घ्या म्हणे तुमच्या हातात. तो म्हटला मी पण तुझाच मिस्टरी, काळजी करू नकोस. तुला काय वाटलं माझे पण ओरिजिनल दात आहेत का, ही कवळी घे तुझ्या हातात. म्हणजे आपण जर एखाद्याला फसवलो तर दुसरा सुद्धा आपल्याला फसवू शकतो. लक्षात असू दे, अलग लक्षात दे. काही वेळा मुलांचं आपल्या वेळी नाही, पण आता मॅडम यांच्यातलं येतंय की तू मला माझ्याबरोबर राहिली, माझी मैत्रीण झाली तर मी तुला काय काय देईल, काय काय देईल. मुलं सांगत असतं बरं का मॅडम, मी तुला हे देईल, मी तुला ते देईल. बोलायचं नाही कधी. हा, मुलगी हुशार होती. म्हटली बरं ठीक आहे, हे थोडा वेळ करायला विचार करते. म्हटली काय काय देशील तू मला, काय काय देईन. म्हटलं का सांगू का तुला काय काय देईन. चंद्र देईल, सूर्य देईल, तारे देईल. मुलगी हुशार होती. तू एवढं मला देणार, यात काय संशय. म्हटलं देणार म्हणजे ना तुमच्यासाठी काय पण देणार, म्हणजे देणार. देणार काय काय देणार, सूर्य देणार, चंद्र देणार, तारे देणार, सगळं देणार. म्हटलं जर समजा मला तू चंद्र सूर्य तारे दिले तर पृथ्वी काय तुझ्या बापाच्या टाकले भोवती फिरण का म्हणजे. कळालं ना काय म्हणायचं. पृथ्वी कुठे फिरेल, तुझ्या बापाच्या टाकले होती. म्हणजे भूगोलाचा तिचा चांगला अभ्यास असल्यामुळे तू मला हे काय देऊ शकत नाही. असेही याच्यामधून काय होत असतं, विनोदामध्ये अनेक प्रकारच्या गमती होत असतात. कधी कधी असे होतात की राजकीय पुढारी आपल्याकडे निवडणुकीच्या काळामध्ये नेहमी येत असतात. विद्यापीठाच्या निवडणूक असल्या तरी मॅडम आपल्याकडे येत असतात, मतदान हवं आहे आम्हाला, बरोबर आहे की नाही. आणि मग एका घरी असा एक नेता आल्यानंतर म्हातारीला सांगितले की ह्या वर्षी मतदान आम्हालाच द्यायचं, बिनविरोध निवड झाली पाहिजे. म्हातारी म्हटले तुम्हालाच आहे आमचं मतदान, काळजी करू नका. तुमच्या मुलाला सुनाला पण सांगा, कारण ते माझा चांगला मित्र आहे, मला रोज भेटतोच, पण तुम्ही पण सांगा. म्हातारी हुशार होती. तुम्हाला तो रोज भेटतो ना, मग तुम्हीच सांगा ना. नाही नाही तुम्ही पण सांगा. का बरं. नाही आमचं ऐकन का नाही सांगता येत नाही का. याचं कारण आहे म्हणे मागची 5 वर्षापासून ते इंग्लंडला राहायला गेलेले आहेत आणि तुमची दोघांची रोज भेट होती ना, मग तुम्ही सांगा ना त्यांना. कळालं ना काय म्हणायचं ती. कधी कधी अशाही गमती जमती बोलण्यामध्ये होत असतात. एकदा एक नेता असाच गावामध्ये गेला, भाषण ठोकायला लागला निवडणुकीमध्ये की मी तुमच्या गावासाठी शाळा आणीन, दवाखाने आणीन, कॉलेज बांधील, अमकं करील, तमकं करील, नदीवर पूल बांधील. तेवढ्यात एक कार्यकर्ता उठला, मॅडम तुम्ही हे सर्व करणार का आमच्या गावासाठी. म्हणजे याच्यात काय संशय. अहो पण तुम्ही म्हटले शाळा आणणार ना, म्हटलं दवाखाना आणणार, मग करणार का, असं काय करताय. पाण्याची टाकी बांधणार, म्हटलं नदीवर पूल बांधणार लगेच. पण त्यांनी सांगितलं साहेब आमच्या गावात नदी नाही ना. तो म्हटला मी काय सांगितलंय, तुम्ही नदी आणा, मी पूल बांधून देतो ना. आता नदी काय आणता येते का, इंद्रायणी तिकडून येता येईल का पुण्याला परत वळून. असं करता येत नाही. कधी कधी अशा गमती जमतीमध्ये सुद्धा लोक अनेक प्रकारचे बोलत असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कॉलेजमध्ये तुम्ही एकमेकाला भेटा, मन मोकळं करा, गप्पा छापा मारा, पण नाश्त्याला जेवण समजू नका. कळाला अर्थ काय मला म्हणायचं आहे. ती लई जास्त सहवासात एकमेकाच्या जाऊ नका, ज्याच्यामुळं आयुष्याचं नुकसान होईल. लक्षात ठेवा, मित्र मैत्रीण नाश्त्यापुरतं एकमेकाला गोड बोला, बसा उठा, खा प्या, काय असेल तेवढ्यापुरतं ठीक आहे. पण काही काहीच्या डोक्यावर मॅडम खूपच मोठा परिणाम होता. तो एकदा एका कॉलेजमध्ये मी गेलेलो होतो. वरच्या मजल्यावर गेल्यानंतर त्या शाळेमध्ये एक चौथारा होता आणि त्या चौथाऱ्याभोवती एक मुलगा सारखा मॅडम पळायचा, त्या झेंडावंदनाच्या खांबाभोवती सारखा त्या चौथाऱ्याला चक्रा मारायचा. मग मी विचारलं हा मुलगा काय रनिंग स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे का, कुठं काय का काय. ते प्राचार्य म्हटले अहो तसं नाही सर, काय झालं. म्हटले हा मुलगा आमच्या शाळेतला 1 नंबरचा सिन्सिअरली मुलगा होता, हुशार होता थोडा चंचल पण हुशार होता. आणि आता बघा काय झालं. म्हटलं काय झालं, काय नेमकं प्रकार काय हा. तो म्हटले अहो काहीतरी दिवसापूर्वी त्याने एका पुरीला प्रपोजल टाकलं, प्रपोज केलं, ती पोरगी त्याला नाही म्हटली. तेव्हापासून याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि हे तिला पकडायसाठी त्या झेंडावंदनच्या खांबापोती चक्र मारते. एवढा परिणाम होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, ते त्यांच्यासाठी नाही आपल्यासाठी पण आहे.
नाश्त्याला नाश्तं, जेवणाला जेवण समजा, नाही तर झेंडा बंधन तिथंच रात्र रात्र फेसबुकमध्ये व्हॉट्सअपवर चक्रा मारू नका, तू कुठे हाय बाय काय सांगायला नकोय. कधी कधी अशाही गमती जमती त्या ठिकाणी घडत असतात. तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. आता ही लोकशाही आहे, इथे काय कुणाचं आपल्याला हे स्वातंत्र्य हिरावून घेता येत ना. एकदा भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू एका वेड्याच्या इस्पितळात भेट देण्यासाठी गेले आणि त्यावेळी एक वेडा परतीच्या मार्गावर घरी चाललेला होता. मग नेहरूने त्याला विचारलं, का रे तू पूर्णपणे बरा झालास का? त्यांनी सांगितलं, मी आता पूर्ण बरा झालेलो आहे, नातलगाला वगैरे ओळखू शकतोय, आता मी घरी चाललेलो आहे. तुम्ही कोण आहात? कोणाला विचारला प्रश्न? नेहरूला. नेहरूने सांगितलं, भारताचा पहिला प्राईम मिनिस्टर आहे मी, देशाचा पहिला पंतप्रधान आहे, तू मला असं विचारतो तू कोणीस म्हणून? तो म्हटला, तुम्ही कोण? भारताचे पहिले पंतप्रधान? हा, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू ना, मग लवकर आज जा म्हटला. नेहरू म्हटले, मला का आत पाठवतो रे बाबा ते इस्पितळात वेड्यांच्या? त्यांनी सांगितलं, एक लक्षात ठेवा, या वेड्यांच्या इस्पितळात येण्यापूर्वी मी स्वतःला महात्मा गांधी समजत होतो, म्हणून मला सुधारायला इथे 1 वर्ष लागलंय. आणि तुम्ही जर स्वतःला पंडित जवाहरलाल नेहरू समजत असाल तर तुम्हाला सुधारण्यासाठी कमीत कमी इथं किती लागतील? 2 वर्ष तरी नक्कीच लागतील. तेव्हा लवकरात लवकर आज जा. ही लोकशाही लक्षात ठेवा. कुणाचं स्वातंत्र्य हिरावून आपल्याला घेता येणार नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून वेगवेगळी अशीच नेहमी विनोद घडत असतात. एकदा असंच पती पत्नीची जोडी होती, घरामध्ये सुखाने राहत होती, पण नोकरीला ड्युटीला कुठंतरी शाळेमध्ये कुठंतरी कामाला असल्यामुळे काहीतरी थोडंसं उशीर झाला की आता थंब चालू आहे. बरोबर मॅडम? त्यामुळं प्राध्यापक लोकांनाही वेळेवर जावं लागतं हल्ली बऱ्याच ठिकाणी. बरोबर आहे की नाही? मग प्राचार्य सूट असते, त्याच्यामुळे काही आमचा विषय नाही आहे का? मला आता तरी माफी पुढचं काय सांगते. तर मग तो म्हटला, जरा डोक्याने काम करत जा, लवकर आवरत जा, सकाळी मला उशीर होतोय तिथं, कधी कधी माझा लेट लागतोय, लेट शेरा मिळतोय. ती म्हटली, आता रोजच हे बोलणं ऐकण्यापेक्षा काय झालं की म्हणायचं, रोज तुला कळत नाही का, डोक्याने काम करणं जरा. ती म्हटली, आता इथून पुढं, आज तुम्ही म्हणतायत ना डोक्यानेच काम करायचं, तर इथून पुढं आता बघा डोक्याने कशी काम करते. मालक कामाला गेला, चुलीतले लाकडं बाहेर आलेली होती सकाळी पाणी तापवत असताना. चुलीचे लाकडं बाहेर आले म्हणून विचार केला, आज मालकाला सांगितलंय, सरांना सांगितलंय डोक्याने काम करायचं. तिने ते लाकडं आपल्या डोक्याने सरकवायला सुरुवात केली. आज ती पेटलेली लाकडं होती, डोक्याचा काय झाला, चंमन गोटा झाला का नाही? सगळे केस जळून गेले, एकदमच चम्मन झाला. बघायला लागली डोक्यात, म्हणे हे काय झालं, पण तिला एक समाधान वाटलं, आजपासून डोक्याने कामाला सुरुवात केली. संध्याकाळी मिस्टरांची वाट पाहत दारात उभी होती. मिस्टर आले, ते म्हणले, भूत बाजूला कोणीच? ते म्हणे, असं काय बोलताय, आजपासून डोक्याने काम? काय डोक्याने काम केलं? म्हणले, अहो चुलीचे लाकडं सकाळी बाहेर आले, ते जळत असताना, पाणी तापत असताना ते डोक्याने म्हणली, मी आज सरली. काय म्हणलं, डोक्याने आज सरली, डोक्याने काम केलं, डोकं घालून बसली म्हणलं. आता पहा, कधी कधी अशाही गमती जमती त्या ठिकाणी म्हणजे होत असतात. आता असे वेगवेगळ्या प्रकारचे जे विनोद असतात, या विनोदामध्ये कधी प्रासंगिक विनोद असतात, तर कधी कोटी विनोद असतात, वेगवेगळ्या प्रकारचे विनोद असतात. आणि या विनोदामुळे आपलं जीवन हे संपन्न होत असतं. आणि माणसाचं आरोग्य, असं म्हटलं जातं, हल्ली योगाचे क्लासेस घेतले जातात. तुम्हाला माहीत असेल की संभाजी पार्कमध्ये, पुण्याला गार्डनमध्ये, तिथं सकाळी मॅडम लोक साहित्य परिषद जेव्हा मी थांबायचो काही वेळा, तर त्यावेळी तिथे सकाळी पडतात आणि जोराने हसत असतात सारखे, कारण त्याच्यामुळे रक्ताचं पर्क्युलेशन चांगलं होतं, रक्त शुद्ध होतं, हृदयाला मेंदूला चांगला पुरवठा मिळतो, यासाठी हे प्रयत्न केले जातात. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये तुम्हा आम्हाला सगळ्यांना विनोदाची काय आहे, अतिशय महत्त्वाची गरज आहे. वेगवेगळ्या प्रकारचे विनोद येतं. रामनगरीकर मॅडम तर शिकवायला होते, त्यांना माहिती आहे, रामनगरकरांचं आत्मचरित्र आहे, अशाच प्रकारचे विनोद आलेले आहे. आपण बोलताना कुठेही पहा तुम्ही, काही झालं तरी आपण काय करतो, नावं ठेवतो. आणि म्हणून मला वाटतं परवा कोणीतरी असं म्हटलंय का संघटनेच्या नेत्याने, इथून पुढं ज्याच्यामुळं आपलं काहीतरी वर्णन होतंय ना, अशी कामं आपण करायची नाहीत. बरोबर आहे की नाही? आणि मग आपण कुठं गेलो की खात्याने गाडी नीट नाही चाललो तरी काय म्हणतो, नावी आहेस का? कोणी काही नाही केलं तरी नावी आहेस का? बरोबर आहे की नाही? असंच म्हणतात ना काही काही लोक घरातली, शिव्या देतात. आणि म्हणून त्यांनी बोलता बोलता आत्मचरित्रात म्हटला, सगळेच आम्हाला असं म्हणतात, म्हटलं काही झालं की नावी आहेस का, नावी आहेस का? म्हटला सर्वांच्या आईला नावीच का लागतात? आत्मचरित्रामधली वाक्य शिकवायला पुणे विद्यापीठाला पाठीमागच्या अभ्यासक्रमामध्ये आलं का लक्षामध्ये?
तो म्हणतो मी जन्माला आलो आणि आल्याबरोबर गावातल्या काळे पाटलांची गंज पेटली आणि बापाच्या मुस्काडीत बसली, असा मुळावर जन्माला मी आलो. तो म्हणतो कसं काय? कारण आतापर्यंत आईला जवळजवळ 5-7 मुली झालेल्या होत्या आणि प्रत्येक वेळी आई माहेराला जायची बाळंतपणासाठी, पण यावेळी वडिलांनी ठरवलं की माहेराला नको, माहेराला गेल्यावर मुली होतात, लोकांचा काय समज असेल सांगता येत नाही, त्यामुळे तू आता इथंच राहा. मग असं नवरा बायकोंचं ठरल्यानंतर काय करायचं, हा जो आहे तिचा मिस्टर तो रोज उठायचा, म्हणजे आपले रामनगरकर, आणि काय करायचे, गावात लोकांची दाढी काय असतील वाड्या वस्तीवर पूर्वी बोलू त्याची पद्धत असते त्या ठिकाणी जायचे, लोकांच्या दाड्या वगैरे केस कापून तिकडून यायचे. ते संध्याकाळी उशिरा यायचं, म्हातारं सकाळी उशिरा उठायचं, संध्याकाळी लवकर झोपायचे, त्यामुळे दोघांचा संबंध काय फारसा येत नव्हता. पण एक दिवस बायकोनी सांगितले का आज काय जाऊ नका, मला काय बरं वाटत नाही, कदाचित बाळाचा जन्म होईल, तुम्ही थांबा. आणि असं झाल्यामुळे त्या दिवशी नेमके काय झाले की रामनगरकर सांगतात माझे वडील घरीच थांबले, आणि घरी थांबल्यामुळं म्हातारं सकाळी 8:30च्या दरम्यान उठलं आणि उठल्याबरोबर पोराला पाहिल्याबरोबर लगेच टाळकं फिरलं. याला किती दिवसापासून सांगतोय मी, काय सांगतोय, तुला पोरं पाहिजे, तू बायको तुझी घरी पाठवून दे, मला कशाला खर्च बाळंतपणाचा. असं झाल्याबरोबर दोघांची समोरासमोर भेट झाल्यानंतर विचारलं काय रे, तुला सांगितलं होतं ना बायकोला माहेराला पाठवतो, का पाठवलं नाहीस? तो म्हटलं काय बाबा नाही, आता काय लक्षात नाही राहिलं अमकं, तू का तुला पोरं पाहिजे मला खर्च कशाला म्हणलं तू. असं म्हटलं, म्हणला बाबा किती तू किती, तुमच्या इतके 10-15 नाहीत ना म्हणला. कुणाला म्हटला? आपल्या बापाला. आपल्या बापाला म्हणलं तुमचे इतके 10-15, बापाने त्या म्हातारीने मुस्काडीत दिली. तशी आतून बाई एक आली सांगितलं तुम्हाला मुलगा झाला आहे, म्हणजे इकडं मुस्काडात आणि इकडं मुलगा झाल्याचा आनंद. मी जन्माला आलो. आणि मग तिथून पुढं तो सांगतो की आता वेगवेगळ्या प्रकारची विधी असतात त्यांच्यामध्ये. म्हटलं नदीच्या कड्याला आम्ही असं गावाला चाललो होतो, न्यारीला लोक बसले. आता नवरदेव म्हटलं खूप शायनिंग असते नाही का, घोड्यावर बसेपर्यंत त्याला वाटतं उंचच बसावं कधी पण, आणि उंच बसायचं तर शेत असं सपाट होतं ना. मग तो काय केला, एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाखाली थोडासा वट्यासारखं होतं, त्या वट्यावर जाऊन बसला. बसल्याबरोबर गावातला एक मनुष्य तिथं आल्यानंतर विचारलं कुठं चालले त्या गाड्या बिड्या, हे वराट कुठं चाललंय? सांगितलं पडलं पलीकडच्या पिंपळगावाला चाललेलं आहे. आणि काय नवरदेव कुठे? नवरदेव असं नाही तर कुठे कुठे रामा कुठे रामा कुठे, इकडे तिकडे बघतात तर लोक नाही. अरे नवरदेव कुठे गेला? म्हटले त्या झाडाखाली वाचलाय तिकडं. आता त्याला याच्यावर असं उंच वट्यावर, तेवढ्यात म्हटलं तो आपशकून आपशकून आपशकून. काय झालं? लोक सगळे गोळा झाले. काय झालं? आम्ही आपशकून झाला आपशकून झाला. अहो म्हटला काल आमच्या इथला एक महारोगी मेलाय आणि तिथं पुरलाय आंब्याखाली, आणि त्याच्यावर माती टाकून ते उचरचलंय आणि त्याच्यावर जाऊन हा बसलाय म्हटले. म्हणजे असेही काही काही वेळा विसंगतपणे किस्से घडतात. आणि मग तो तिथून आल्यानंतर सांगतं की लग्नाला सुरुवात झाली. लग्नाला सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांच्याकडे एक विधी असतो पहिल्या दिवशी, आणि तो विधी असा आहे की आपल्याला आता ते ग्रामीण भागाचं थोडंसं वाटणार नाही. असा विधी असतो की त्यांच्यामध्ये त्या नवरा नवरीला एक बाहेर जाऊन आणायचं असतं. एक ग्रामीण भागामध्ये त्याला परसाकडे म्हणतात, आपल्याकडे आपण बाथरूमला संडासला असं म्हणतो, तसं निहून आणायचे असतात. आता सकाळी यांनी अगल्या दिवशी गडंग जास्त खाल्लेला, त्यामुळे याच्या पोटात गडबड व्हायला लागली. गडबड व्हायला लागली तसं हे कुठं पळालं? डबडं घ्यायला पळालं तिकडं घराकडं मावशीकडं. पण मावशी कामात असल्यानंतर 2-3 मावशी डबा दे ना, मावशी तिच्याच कामात. आणि त्या दिवशी पाहुणे एवढे आले होते की डबेच कमी पडायला लागले. आता करायचं काय? तेवढ्यात त्यांनी ते गाडगं उचललं, बवला असतो ना तो वाचलेला, त्याचंच गाडगं उचललं. तेवढ्यात चुलत्याने पाहिलं, म्हटलं ए लाज वाटते का तुला? असं जातच का कधी परत सगळे एकट्याने? तो म्हणला एकट्याने म्हणजे? अरे एकटे नाही, थांब म्हटला. ते गाडगं हातातूनच खाली पडलं, फुटलं लगेच. तो म्हटला अरे वाजत गाजत जायचं असतं, बोलवा ते वाजंत्री. हा म्हटलं जायचंय कुठं? पोटात गडबड झाली, कालचा गडनर जास्त झालेला एकतर, आणि वाजंत्री. परत तुम्हाला माहिती वाजंत्री आली की चौक आला की जोराने वाजवायला सुरत. वाजंत्री आले, वाजवायला लागले. चला म्हणले गाडी झोपून आणा. तो म्हटलं जायचंय कुठं? गाडी बैलगाडी झोपून आणायची कुठं? बाथरूमला संडासला जाईल, परसाकडे जाईल, काय प्रकार काय? त्याला चक्कर यायला लागलं सारखं. ते म्हटलं हा गाडी आणली का झोपून? हा आणली आणली. अरे नवरदेव नवरी कुठे म्हटली? तो म्हणला नवरी कुठं? आणि नवरी कशाला? नवरीला आणा. अरे नवरीलाच आणलं, कलोरे आणा ना म्हणे बाकीचे. कलोरे कुठे इथं? मग अक्षता कोण मारेन एकमेकाला लग्नात? होय एकमेकाला खोडी अनुभव ना पुढच्या लोकांना कोण करीन खोडी? म्हटली कुठे आहेत? अरे म्हणले नवरीच्या पण कलोऱ्या पाहिजेत. मग नवरदेवाची कलोरी तशीच राहतील ना.
दोघांचे कलोऱ्या बोलवल्या त्या गाडीपाशी. म्हटलं अरे गाठ बांधा. तू म्हटलं जायचं इकडून का? हा प्रकार काय? त्याला काही कळणं. एक विधी त्यांच्या लग्नातला तो, त्याला काही कळणं. काही झालं तरी गाडी, नवरदेव नवरी गाठ बांधली, निघालीत गाडीत. याच्या हाल विचारायला नको, याच्या पोटात फिरायला लागलेलं आहे. गाडी चाललेली, वाजंत्री वाजले, चौकात 10-15 मिनिटं चांगला नाच सुरू झालेला आहे. तिथं तुम्हाला माहिती आहे मग पोरं हल्लीचं काय सायराटासारखे नाचायला लागले, एकदम सायराट होऊन तिथं. मग चला पुढे शेतात निघाले. आता शेतात कुठं जावं? नदीच्या कडाला कुठंतरी संडास बाथरूम असेल तिकडे जाऊन स्वच्छ शौचालयाकडं. तिकडं न जाता यांनी मधल्या एका मोठ्या शेताच्या पट्ट्यात काढला. तो बघायला लागला, भावतली तर सर्व सपाट दिसतंय. म्हटलं इकडे तर येडी बाबळ नाही, काय नाही, कुठं जायचं आता? बरं, नवरा नवरी सगळे बरोबर, पाण्याचे डबे घेतलेले 2. पार शेतात गेल्यानंतर अर्धा मैल म्हातारा म्हटला, थांबवा गाडी, वाद्य बंद करा, उतरा दोघं खाली. आता दोघं उतरा, कलोरे मी खाली. आता तू म्हणत दोघाला जायचे, सगळ्याला जायचं, एवढ्याला खाली काय उतरितोय? चला शेतामध्ये मोकळ्या पटांगणाने. आता तो म्हणला पटांगण कसं? घे राम्या डबे हातात. घेतला. दे बायकोच्या हातात. आता नवरा नवरी पहिल्या दिवशी हातात जर डबे घेतले तर काय झालं असेल? कल्पना करू शकता का नाही तुम्ही? दोघांनी डबे घेतलेत. नाहीला झाले, म्हाताऱ्याच्या पुढे बोलायची सोय नाही. चला पुढं. बरेच शेतात गेल्यानंतर म्हणला, दिसतोय का दगड? हा, याच्यावर पाणी होता मला दोघांनी. तो म्हणला पाणी आणलंय कशाला? आता काही खरं दिसत आपल्याला, हॉस्पिटल नाही, काहीच नाही आता कोणतं काही. दोघांनी त्याच्यावर पाणी ओतलं. म्हटलं बसा परत गाडीत, वाजंत्री वाजवा, गाडी फिरवा, जाऊ द्या घरी. आले बाबा घरी, इकडून तिकडून वेशीतून. राम्या म्हटला तुला आता आहे ना, हा डबा घे आणि ते वेळेवा बिळकत जातो. असा आपल्या लग्नात विधी असतो म्हटला. म्हणजे काहीच्या लोकांच्या जे लग्नात विधी असतात त्याच्यातून सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी काय होत असतात, गमती जमती नेहमी घडत असतात. आणि म्हणून विनोद हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला संपूर्ण आपल्या जीवनाचा विसर पाडण्यास लावत असतो. लक्षात आलं का? लक्षात. काही वेळा असं बी होतं, आपल्याला वाटतं इंग्लिश बोलणारे मग लिखलेच हुशार असतात मॅडम, त्यांची बी खूप अवस्था बेकार असती. काही एकदा भाषेची कशी मोडतोड करतात पाहते. एकदा रेल्वेमध्ये येत असताना अशा मैत्रिणीच्या गप्पा चालल्या होत्या आणि तिला सांगायचं होतं तिकडून बैल आला, त्याने मला मारलं, अंगावर चिखल काहीतरी उडाला. तिने कशी सुरुवात केली माहिती का? काऊच हजबंड इज कमिंग रनिंग. म्हणजे याचा अर्थ कळाला तुम्हाला? घात. काऊच हजबंड इज म्हणजे गाईचा नवरा धावत पळत आला, बैल नाही. काऊच हजबंड इज कमिंग रनिंग, ही इज खुपसिंग सिंगडा इन माय टंगडा, आय एम मेकिंग द लंगडा आणि फेकिंग द चिखल ऑन माय थोबडा. झालं म्हणलं वाटलं झालं. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे विनोद घडत असतात. मॅडम आलेले आहेत, मला वाटतं काय अधिक किती वेळ चालेल, पण शेवटी आपल्या जीवनामध्ये आपणही विनोद ऐकायला शिकलं पाहिजे, करायला शिकलं पाहिजे, जगायला शिकलं पाहिजे. आणि हास्याने सगळ्यात लक्षात ठेवा, हृदयाचा व्यायाम हा सगळ्यात श्रेष्ठ व्यायाम मानला जातो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा विनोदाचा आश्रय घेतला पाहिजे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विनोद असतात अलग लक्षामध्ये. तर असे हे विनोद ऐकल्यानंतर आपलं मन मोकळं होतं. या तप्त झालेल्या प्रसारमाध्यमांच्या काळामध्ये मनाला जे ताणतणाव येतात ते ताणतणाव आपले मनाचे शांत होत असतात. जसं उन्हाळ्यामध्ये एखादा किंवा तापलेलं लोखंड असेल आणि त्याच्यावर पाणी टाकल्यानंतर तिथं थंड होतं, त्याचप्रमाणे एक आपल्याला आपल्या जीवनामध्ये देखील शांततेचा आपल्याला एक समाधान मिळत असतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला विनोदाची अतिशय गरज असते. तर याच्यापेक्षा आता मला वाटतं मॅडमच्या पुढं फारसं विनोदासारख्या विषय बोलण्यासारखं नाही आहे. कारण विनोद म्हटलं की तुमच्या लक्षात आल्या सगळ्या अशाच गोष्टी असतात जिकडे तिकडे, बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी एक गवळण म्हणून दाखवतो मी तुमच्या पुढे. सरांची फरमाईश होती तशी की तुम्ही आळंदीमध्ये राहतात तर एखादी गवळण म्हणून दाखवा. एक बोबडी गवळण आहे. जात होती यमुना पानिया, वाटेत भेटला सावला, दोईवल तोपी मैल पुछाची, खांद्यावरी कांबला. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, तिने माझी केली तवाली. म्हणजे आपण टवाळी वगैरे म्हणतो चेष्टा मस्करी. तिने माझी केली तवाली,
मग मी तेथोनी पलाली, पलता पलता घसलून पलले, दोईवलची गागल फुतली, माझे गुलगे फुतले, माझे म्हणजे माझ्या नका बघू त्या गवळणीचे हो, माझे गुलगे फुतले, मग मी ललत बथले, तिकोणी आले शालंग पाणी, मला पोतासी धलिले, मला पोतास धलिले, माझे समाधान केले, निवृत्तीची कृपा सुख हे ज्ञानदेवाला धले, काही सांगू तू ते बाई, काही सांगू तू ते. अजून एक छोटीशी जी, कितना संभाल पुल्या गाई, आम्ही घालासी जातो भाई, कितना संभाल पुल्या गाई, आम्ही घालासी जातो बाई, कालले गवली गाय व्याली, तिचं खल वसले लय लय गोल गोल झाला, तिचं खल वसले लय लय गोल गोल झाला, तुम्ही सगळ्यांनी लय लय खाला, मी गलीबले म्हणून मला थोलासा दिला, कितना संभाल पुल्या गाई, आम्ही घालासी जातो भाई, कितना संभाल पुण्या गाई, आम्ही घालासी जातो भाई, तुम्ही मोठ्या पाटलाचे लेक, तुम्ही मोठ्या पाटलाचे लेक, तुम्हा मध्ये रे गरीब आहे मी एक, तुम्हा मध्ये रे गरीब आहे मी एक, माझी कशी रे तुम्हासी येईना दया, माझी कशी रे तुम्हासी येईना दया, कितना संभाल पुल्या गाई, आम्ही घालासी जातो भाई, कितना संभाल पुल्या गाई, आम्ही घालासी जातो भाई. वन्स मोर म्हणायचं नाही कुणी, एकदाच. या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाचा हा NSSचा कॅम्प आणि यामध्ये माननीय लोहर सर, त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांनी माझ्यावर संस्कार केले, ज्यांनी मला घडवायचं काम केलं, ज्यांनी आम्हाला आमचं भरण पोषण केलं आणि ही शब्दाची सृष्टी आम्हाला दिली, अशा आमच्या गुरुवर्या माननीय प्राचार्य डॉक्टर शोभा इंगोले मॅडम आज यांच्या पुढे या ठिकाणी त्यांचंच ऐकलेलं पूर्वी कधीतरी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं म्हटलं जातं की ज्यावेळी अशी मोठी माणसं सामान्य माणसाला पुढं करतात, अशी मोठी माणसं तुमच्यासारख्या सामान्याला म्हणजे माझ्यासारख्यालाही पुढं करतात, त्यावेळी काही वेळा खरंच सामान्य माणसंही त्यांच्या आशीर्वादाने पुढे पुढे जात असतात, त्यांनाही ते स्टेज मिळत असतं. NSS मी सुरुवातीला सांगितलं, नॉट मी बट यू, मी माझ्यासाठी नाही तर मी दुसऱ्यासाठी आहे. आळंदी ही तर महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे. या राजधानीमधून संपूर्ण विश्वाला एक दिव्यत्वाचा, शांततेचा संदेश दिला जातो आणि म्हणून अशा ठिकाणी आपला हा कॅम्प आहे. तुम्ही भविष्यामध्ये आमच्यासारखंच या ठिकाणी पुढे उभा राहावं, बरोबर आहे ना? आमच्यासारखेच तुम्ही कार्यक्रम करावेत, चांगली चांगली मोठी पदं स्वीकारावीत, चांगला अभ्यास करावा. आमचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहोत. जसे हे आशीर्वाद, हे कनेक्शन इकडून आलेले माझ्याकडे, दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझी जुळती, किंवा देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता देणाराचे हात घ्यावे, म्हणजे तोडून नाही घ्यायचे, तर आपल्यालाही त्यांच्यासारखी देण्याची सवय लागावी. हाच विद्येचा वसा आणि वारसा घेऊन आज या ठिकाणी शरदचंद्र पवार आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आळंदी देवाची यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो. आपण मला बोलवलं, मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही. मी सांगितलं मी तुमचाच मॅडमचाच विद्यार्थी आहे, आपलाच विद्यार्थी आहे आणि म्हणून या भूमिकेतून आलो. या ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण आहे. सर्व आमचे डॉक्टर लोक, परवादी सर्व पत्रकार आले होते. मला वाटतं आजच्या पेपरला पण बातमी आलेली. मला सकाळी फोन आला होता कार्यक्रमाला असताना, थोड्या वेळाने मला कळेल ती कोणत्या पेपरला, मला वाटतं जनशक्तीला किंवा पुढारीला आली असेल.
पुढारीचाही भोसीवाला त्यांनी काल फोन केला होता मला, सर बातमी आणली अशी अशी, देऊ का म्हटलं देऊन टाकतो लगेच. तर ते आलेलं असेल तर ती मी तुम्हाला पाठवून देईन. या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. सरांनी यांनी घेतलेले मेहनत परिश्रम. गर्दी नसली तरी मॅडम दर्दी असावं, तसे आपले हे सर्व विद्यार्थी दर्दी आहेत आणि तुमच्या दर्दी पुढे जास्त वेळ न घेता मी अगदीच थोडक्यात आपल्या पुढं विनोदाचं मानवी जीवनामधील काय स्थान आहे हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सांगितलं तुम्हाला की आळंदीची ही अतिशय पवित्र महान भूमी आहे. 1-2 मिनिटामध्ये एक माहिती सांगतो आळंदीची, एक थोडीशीच फक्त. मी तर त्याच्यावर एमफिलच केलेलं आहे, त्यामुळं काही विषय नाही. एक अभंग आहे, वाटतं नामदेव महाराज आहेत, असं म्हटलेलं आहे की यात्रा अलंकापुरा येती तेथे आवडती विठ्ठला. म्हणजे इथं आळंदीला जे येतील ते पंढरपूरच्या देवाला आवडतात. पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले ज्ञाना देणे या जनासी. अलंकापुरी हे शिवपीठ, इथे पूर्वी होते नीलकंठ. ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथे चिपई केली. म्हणजे इंद्राणी इथपासून ती इंदोरी जे गाव आहे वर तळेगावकड तिथपर्यंत इंद्राणीच्या तीरावर यज्ञ केलेले आहेत. इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले अहर्निसी. इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशी यापासून भवती वनवल्ली वृक्षी. येथे देव येऊनी होती पक्षी. आळंदीतले लोक असं म्हणतात की अजूनही स्वर्गातील देव या ठिकाणी पक्षाची रूपं घेऊन येतात. येथे देव येऊनी होती पक्षी. आस्ती नास्ती उदकी हे असे नित्य साक्षी. म्हणजे या ठिकाणी जर हाडं टाकली माणसाची तर त्याचं पाणी होतंय. कदाचित नामदेव महाराजांना त्याचे रासायनिक गुणधर्म माहिती असतील, मला माहिती नाही. पण नाशिकला वगैरे मॅडम ती हाडं आपल्याला पिंजऱ्यात टाकून परत नेऊन बाजूला टाकावं लागतात कुठं. पण आळंदीमध्ये मात्र जर तुम्ही खाली गेलात तर खाली आपल्याला तशी हाडं वगैरे ती काही सापडत नाहीत, नदीच्या प्रवाहात किंवा पाण्यामध्ये सुद्धा. असे या भूमीचं वैशिष्ट्य. अस्ती नसती उदकी हे असे नित्य साक्षी. हे पंढरीहोणी सोपे हरवया मूढ जनाची पापे. कळीकाळ कोपलिया कापे त्याचे न चले अलंकापुरासी. म्हणजे पंढरपूरचं असं म्हटलं की अवघेची तीर्था घडली एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया. नुसतं चंद्रभागा म्हणजे पाहिली तरी सर्व तीर्थांचं दर्शन घडतं. पण त्याच्यापेक्षा सुद्धा हे तीर्थ काय आहे, महान मानलेलं गेलेलं आहे. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी महिमा थोरया. असे हे आळंदीचं पवित्र भूमी आहे. अधिकसे अधिक फलम. इथं असं म्हटलं जातं कोणतीही साधना केली तर ती साधना अतिशय फलद्रूप होते. आणि म्हणून पंढरपूरला एवढ्या संस्थान आहेत या ठिकाणी वारकऱ्यांच्या. मला वाटतं तुम्ही 2 दिवस शेजारतीला गेलात आणि इंद्रायणीच्या काठावर पाहिलं असेल तर मॅडम रात्री म्हणजे 9-10 वाजता ही मुलं आपली धर्मशाळेत वारकरी विद्यार्थी येतात. जवळजवळ 200-300 मुलं असतात इंद्रायणीच्या घाटावर. रात्रभर तिथंच झोपतात, तिथंच प्रॅक्टिस करतात रात्रभर. पक्वाचा सराव म्हणतो ना आपण वाद्यकामाचा, की जी आता चॅनलवर वगैरे पण चमकायला लागलेले आहेत बरेच. तर ते अशी मेहनत करतात. लक्षात ठेवा मित्रांनो, मोठ्यांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय आपण जीवनामध्ये कधीही पुढे जाऊ शकत नाही. राखावी बहुतांची अंतरे भाग्ये येते तदनंतरे. तेव्हा सेवा असल्याशिवाय, कष्ट असल्याशिवाय, मेहनत असल्याशिवाय, प्रामाणिकपणा असल्याशिवाय, योग्य दिशा असल्याशिवाय, मार्गदर्शन असल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. आणि याच्याही पेक्षा आपल्या पाठीमागं नक्कीच गुरुजनांचा हात, आशीर्वादाचा हात राहिला पाहिजे. यासाठी आपण सदैव अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचं. चांगल्या भूमीमध्ये तुम्ही आलेला आहात. कारण आळंदीतून जो माणूस बाहेर जाईल, तुम्ही माहिती असेल किंवा नसेल, तुम्ही असे जरी गेला म्हटले मी आळंदीला, तुमचे लोक पाया पडतात तुमच्याकडे बघून नाही. ते म्हणजे तुम्ही आळंदीत गेलेत एवढं आणि तुम्हाला इथे 7 दिवस राहायला मिळत नाही. आळंदीमध्ये वारीच्या काळात 2-2 दिवस लोक वारीला लागतात, तेव्हा एकदा समाधीचं दर्शन घडतंय. तुम्हाला रोज घडणे, संध्याकाळी उशिरा थोडे गेले तर रोज म्हणजे 8:30च्या नंतर मोकळंच असतं जवळजवळ दर्शन. असा या भूमीमध्ये योग आलेला आहे. शेजारी ग्रामीण रुग्णालय परवाही आपले डॉक्टर साहेब आले, त्यांनी सांगितलं की अनेक विषयावर तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती दिली जाईल. आळंदीमध्ये अतिशय सर्व चांगली लोक आहेत आणि तुम्ही सर्वजण चांगले आहात. तेव्हा हे संतांचं हे स्वप्न असेल किंवा महामानवांचं हे स्वप्न असेल, हे आपणाला, तुम्हाला, मला हे संपूर्ण जग स्वच्छ, सुंदर, शांततामय बनवायचं आहे. यासाठी याच्यातच आपण आपला उत्क्रांती घडून घ्यायची आहे. आम्ही जसं चांगल्या चांगल्या पदापर्यंत जाऊन पोहोचलो, आमची एवढीच इच्छा आहे की तुम्हीही त्याच पदावर तशा पद्धतीने जात राहावा. मार्ग आधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. या ठिकाणी आपण मला बोलवलं आणि माझं थोडा वेळ का होईना ऐकून घेतलं, याबद्दल